नेक्स्ट टॉपिक आहे पॅकेजिंग ऑफ DNA. तर पॅकेजिंग ऑफ DNA आपल्याला सगळ्यात पहिले स्ट्रक्चर ऑफ DNA समजून घेणे आवश्यक आहे. DNA जो आहे सगळ्यात पहिले फेडरिक मिस्टरनी त्याचं सेपरेशन केलं होतं फ्रॉम द पर्स सेल्स दॅट शो द अबंडंट क्वांटिटी ऑफ WBCs अँड द मटेरियल दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिन. ठीक आहे. देन त्याच्यानंतर त्याला न्यूक्लिक ॲसिड हे नाव देण्यात आलं बिकॉज दॅट द प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिन दॅट आर ॲसिडिक प्रॉपर्टीज, म्हणून त्याला न्यूक्लिक ॲसिड हे नाव देण्यात आलं आहे. ठीक आहे. तर आपण आता पाहू स्ट्रक्चर ऑफ DNA. स्ट्रक्चर ऑफ DNAमध्ये सगळ्यात पहिले येतं की केमिकल कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. केमिकल कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. There are two types of nucleic acid, RNA and DNA. दोन आहे, RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि दुसरा जो आहे त्याला आहे आपल्याला DNA. आपल्याला इथे DNAचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. पहिला जो कंपोनंट आहे न्यूक्लिक ॲसिडचा DNAचा आहे तो आहे शुगर. शुगरमध्ये जी शुगर आहे ती आहे पेंटोज शुगर. पेंटोज शुगर called deoxyribose sugar. deoxyribose sugar. C5H10O4. आणि जर RNA असेल तर RNA मधली जी शुगर आहे त्या शुगरला म्हटलं जातं रायबोज शुगर. C5H10O5 because the empirical formula of the carbohydrate is CnH2nOn. हा कार्बोहायड्रेटचा कोणता आहे एम्पिरिकल फॉर्म्युला आहे. सेकंड जो कंपोनंट आहे, पहिला कंपोनंट आहे शुगर पेंटोज शुगर, 5 कार्बन आहे म्हणून डिऑक्सिरायबोज शुगर म्हणतात. आणि सेकंड जो आहे तो आहे फॉस्फेट ग्रुप. सेकंड कंपोनंट फॉस्फेट ग्रुप. हा जो फॉस्फेट ग्रुप आहे दॅट इज डिराइव्ड फ्रॉम फॉस्फोरिक ॲसिड. H3PO4 फॉस्फोरिक ॲसिड. ठीक आहे. त्यानंतर हा जो फॉस्फेट ग्रुप आहे या फॉस्फेट ग्रुप्समध्ये 3 ॲक्टिव्ह हायड्रॉक्झिल OH ग्रुपच असतात. म्हणजे 3 ॲक्टिव्ह OH ग्रुप्स दॅट आर प्रेझेंट. आणि याच्यापैकी 2 OH ग्रुप आहे दॅट इन्व्हॉल्व आउट ऑफ दिस 3 2 ॲक्टिव्ह OH group involved in strand formation of DNA. in strand formation. ठीक आहे. थर्ड कंपोनंट जो आहे DNAचा त्याला म्हणतात नायट्रोजन बेसिस. and these are the 3 components that form the single unit of DNA, ज्याला आपण काय म्हणतो न्यूक्लियोटाइड म्हणतो. नायट्रोजन बेसिस जे आहे दॅट आर द सायक्लिक कंपोनंट्स और सायक्लिक कंपाउंड्स मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आणि अँड नायट्रोजन ॲटम्स. ठीक आहे. नायट्रोजन बेसिस जे आहे हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ॲटम्स जे आहे याच्यापासून फॉर्म झालेले असतात. ठीक आहे. आता हे जे नायट्रोजन बेसिस आहे दॅट आर अगेन क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, प्युरिन्स आणि एकाला म्हटलं जातं पायरिमिडिन्स. प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. ठीक आहे. आता हे जे सायक्लिक कंपाऊंड्स आहे याचं क्लासिफिकेशन प्युरिन्स आणि पायरिमिडिन्समध्ये केलेलं आहे. तर ॲडेनाईन आणि गॉनाईन हे डबल रिंग कंपाऊंड आहे
ज्याला म्हटलं जातं प्युरिन्स. ॲडेनाईन ए आणि ग्वानाईन जी. हे जे प्युरिन्स जे आहे हे डबल रिंग सायक्लिक कंपाऊंड्स आहे आणि पायरिमिडीन जे आहे हे सिंगल रिंग सायक्लिक कंपाऊंड्स आहे. ठीक आहे. ॲडेनाईन ग्वानाईन. आता पुन्हा 2 राहिलेले आहे. एकाला म्हटलं जातं सायटोसिन आणि त्यानंतर आहे थायमिन. सायटोसिन आणि थायमिन. RNAमध्ये थायमिन दॅट इज रिप्लेस बाय द युरॅसिल. RNAमध्ये थायमिन हा नायट्रोजन बेस अब्सेंट असतो. फक्त युरॅसिल जे आहे ते युरॅसिल यामध्ये काय राहतं, प्रेझेंट राहतं. ठीक आहे. म्हणून हे जे नायट्रोजन बेसेस आहे त्याला क्लासिफाय केलेलं आहे इन 2 ग्रुप्स. cyclic compounds made up of carbon, hydrogen, oxygen and nitrogen atoms, purines and pyrimidids, double ring compound and single ring compound. ठीक आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियोटाइड. म्हणजे फ्रॉम दीज 3 कंपोनंट्स शुगर, फॉस्फेट ग्रुप अँड नायट्रोजन बेसिस दॅट फॉर्म द न्यूक्लियोटाइड. कशाचं स्ट्रक्चर फॉर्म होतं याच्यामध्ये, न्यूक्लियोटाइडचं जे स्ट्रक्चर आहे हे न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर हे काय करतात, फॉर्म करतात. आणि असे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स जे आहे ते कुठे प्रेझेंट राहतात, दॅट आर प्रेझेंट ऑन द DNA. ठीक आहे. सगळ्यात पहिले शुगर जी आहे ही पेंटोज शुगर आहे. सो दॅट शो द प्रेझेन्स ऑफ 5 कार्बन ॲटम. 5 कार्बन ॲटम. कार्बन नंबर 1, then 2, 3, 4 and 5. ठीक आहे. हा जो पहिला कार्बन राहतो याला नायट्रोजन बेस अटॅच असतो. नायट्रोजन बेस. ॲडेनाईन, थायमिन, सायटोसिन और ग्वानाईन कोणताही. आणि फर्स्ट कार्बन जो आहे या ठिकाणी हा जो बॉन्ड आहे याला म्हटलं तर ग्लायकोसिडिक बॉन्ड. काय म्हणतात त्याला, ग्लायकोसिडिक बॉन्ड असं म्हटलं जातं. ठीक आहे. वन 2 3 4 आणि 5. 5वा कार्बन. 5th नंबरचा जो कार्बन आहे या 5th नंबरच्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच राहतो. कोणता ग्रुप अटॅच असतो, फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो. PO4 ग्रुप ज्याला म्हणतो तो अटॅच असतो. म्हणजे हा जो 5th कार्बन आहे या ठिकाणी काय अटॅच आहे, फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. फॉस्फेट ग्रुप. आणि हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला म्हटलं जातं शुगर फॉस्फेट बॉन्ड. शुगर फॉस्फेट बॉन्ड. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट नंबरच्या कार्बनला नायट्रोजन बेस अटॅच असतो आणि 5th नंबरचा जो कार्बन आहे त्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो. हे आहे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. तर आता आपल्याला असं लिहिता येतं की न्यूक्लियोटाइड इक्वल टू पेंटोज शुगर प्लस
पेंटो शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. आता नायट्रोजन बेस आणि पेंटोज शुगर टुगेदर कॉल्ड ॲज द न्यूक्लिओसाइड. म्हणजे पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेसला काय म्हणतात? न्यूक्लिओसाइड असं म्हटलं जातं. म्हणजे न्यूक्लिओटाइड इक्वल टू न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट ग्रुप. हे झालं आहे स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड दॅट इज द सिंगल युनिट ऑफ द DNA.